नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर मी बघा आता इथं हे आंबे आणले होते आणि आंबे चाकूने कट करून अशा पद्धतीने घेतले. ते चाकूने किंवा छोटा चमचा असतो ना आपला नाश्त्याचा, त्या चमचने पण कट केले तरी चालते. ते आणि कोया जे येते ते कोया पण पाण्यात टाकायच्या आणि चमचने हे करायच्या व त्याच्यावरचे मांस असेल ते चमच्याने काढून घ्यायचं. तर मी तसंच केलेलं आहे. तर ते मला लई कसं तरी वाटतं दाखवायला, म्हणून मी दाखवलं नाही. तर बघा आता मी ही काढून घेतलेलं आहे आंब्याचे सगळं सालाच्या आतमधले आमरस बनवायला त्याचं मांस घेतलेलं आहे. तर ते आता ही मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि ही तुम्हाला आता पूर्णपणे आमरसाची पद्धत दाखवणार आहे. तर तुम्ही नक्की बघा आणि खरंच तुम्हाला जर आवडलं ना तर लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा बरं का. खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला आणि माहिती द्यायला पण, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. तर हाताने वगैरे आमरस चुरगळत नाही मी कधी. हे आमरस असा बनवायचा. चला आता हे मी मिक्सरला करून घेणार आहे आणि ह्याच्यात साखर पण किती टाकायची ही पण तुम्हाला दाखवणार आहे. साखर पण आत्ताच आपल्याला यूज करायची. साखर पण मी आत्ताच टाकून घेणार आहे ह्यामध्ये. तर बघू शकता एक मोठी वाटी मी तिथं साखरेची घेतलेली. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ही साखर टाकून घ्यायची. तर मी ही साखर टाकून घेत आहे ह्यामध्ये आणि आता ही मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता. तर बारीक झाल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि खरंच पूर्णपणे व्हिडिओ माझे बघत राहा. तुम्हाला आवडते कसे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमरस असा पिवळा धमुकच झाला पाहिजे. हाताची घाण वगैरे आपण हाताने चुरगळतो ना, ती नाही, आपण हाताने नाही हे करायचे. आंबे हाताने नाही हे करायचे, चुरगळायचे. आणि चमच्याने कधी पण चमच्याने किंवा तुम्ही बटाटे साल काढायचे असते ना त्याने पण काढू शकताय. तर ह्याने काढू शकताय तुम्ही बटाट्याच्या ह्याने साल आणि चमच्याने ह्याचं आतलं आंब्याचा मांस सगळं हाताने ह्याने काढू शकताय चमच्याने. चला तर आता मी सुरुवात करत आहे. मी इथं बोर्ड घेतलेलं आहे. बोर्डाला मला मिक्सर जॉईंट करायचं आहे, हे तुम्हाला दाखवतच आहे. चला तर आता मी मिक्सर स्टार्ट करत आहे. ह्यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे आपण. ह्याला काय डबल साखर वगैरे टाकायची नाही. आणि ते बघू शकताय थोडं थोडंच टाकून यूज करून घ्यायचं आहे आपल्याला, का तर त्यामध्ये भांड्यामधनं सांडलं जातं म्हणून. तर बघू शकता आता मी ह्यावरची डिश काढत आहे. बघा किती घट्ट आणि मस्त झालेला आहे. तर आता हे टोपात ओतून घ्यायचं आहे आपल्याला. परत आपल्याला भांडं मिक्सरला लावायचं आहे. तर बघू शकता असा घट्ट आमरस झाला आहे. कोणाकोणाला असा आमरस आवडतो. एक अर्धे गिटोळी राहिलेली आहे, राहू पडते काय होत नाही त्याने. खायला एकदम टेस्ट आणि मस्त आहे. कोणाकोणाला आवडते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मी इथेच व्हिडिओ खतम करत आहे. आता मला जायचं आहे उद्याच्याला गावाला, म्हणून आज जेवणाची तयारी आहे माझी. चला गावाला जाताना पण ब्लॉग काढून टाकून बघा वातावरण गावचं खेड्यातलं कसं आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला येत जातील. चला इथेच ब्लॉग खतम करत आहे. धन्यवाद.